नदीवर कापड धुवून येते. बाय अगं हळू जा, पडशील की. धनी म्हणलं होतं निर्मलाला घेऊन येतो. निर्मला तर आली की, पण ह्यो बाबा कुठं हरवलाय कुणाच ठाऊक. पुढे आल्या म्हणून बरं झालं, नाहीतर माझं बाळणपण कसं झालं असतं कुणाच ठाऊक. इठ्ठला तुलाच काळजी बघ रे बाबा. सोयरा, ए सोयरा, ए सोयरा, अगं आलो बघ. म्हणली होतीस ना तुझ्या बहिणीला घेऊन या. हे बघ घेऊन आलो बघ. हे सोयरा. ए बहिणी, मी आले बघ. काय म्हणाला तुम्ही घेऊन आलात? काय म्हणतो तुम्ही बी यांना पाठीशी घालताय बाय. तुमचं लय उपकार आहेत बघा. तुम्हासनी येऊन इतकं दिवस झालं तुम्ही माझं बाळण पण केलं. अहो माझं आणि माझ्या बाळाचं समज केलं. आणि हो बाबा जसा गेलाय तसा आज आलाय. अनवर म्हणतो तुम्हासनी आणलं. अगं बहिणी, काय बोलती या? दादा सकाळीच माझ्या घरला आलता आणि आम्ही तडक निघालो मग इकडे यायला. आणि तू म्हणती मी आबाळण पण केलं. अव वंच तुम्हीच तर बाळाची बाळुती शिवली ना. आंगड टोपडा आणली, गळ्यातलं आणलं, मनगटाकी आणल्या. आणि तुम्ही आत्ताच तर गेला होता ना मग बाळाची कापड धुवायला नदीवर. सोयरा, हे कसलं अंग टोपलं गळ्यातलं? अगं यो तर माझ्या इठ्ठलाचा अंगर घशे लाटमन गळ्यातले मोत्याच्या माळ आहे बघ की. काय म्हणजे तुझ्या मदतीला स्वतः पांडुरंग आला होता की काय? अगं बघ तिकडं, बघ तिकडं तर कोणी बी नाही. इठ्ठला म्हणजे तू माझ्या झोपडीत आला. माझ्या सोयऱ्याचं बाळण पण बी केलं. घरातली समधी कामं बी केली. माझ्या बाळाचं समज केलं. आणि मी तर तुझ्या वारीत रमलो होतो. किती पाप घडलं माझ्याकडून, किती पाप घडलं.